नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. फोटोग्राफी हा माझा प्राणवायू आहे असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. वर्कशॉप कोर्स इन फोटो जर्नलिझम या अभ्यासक्रमाचा शुभारंभ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी फोटो काढून उद्धव ठाकरे यांनी फोटो जर्नलिझमच्या कोर्सचे उद्घाटन केले. इतर प्रांतांना भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास म्हणून हा महाराष्ट्र आहे. तसेच फोटोग्राफी सोपी गोष्ट नाही. जसे चांगले पेन दिले म्हणजे चांगले लिहिता येते असे नाही, तसेच चांगला फोटो काढण्यासाठी चांगल्या कॅमेऱ्याची गरज असते असे नसून त्यासाठी तशी बुद्धी आणि कौशल्य असावे लागते असे ठाकरे यांनी सांगितले. याचबरोबर फोटोग्राफी स्वच्छ आणि मनाला आनंद देणारी असावी, यासाठी पुण्यातील जुन्या फोटोंचे संकलन करून एक कलादालन करावे म्हणजे पुणे पुन्हा जिवंत होईल असे सांगून ठाकरे पुढे म्हणाले, माझ्यावर मागे पुण्यातील एका नेत्याने टीका केली होती. निवडणुकीनंतर मी फोटोच काढत बसणार असे म्हटले होते. तर मी त्यांना विचारतो, मी माझ्या छंदाचे दिवसाढवळ्या प्रदर्शन करू शकतो, पण तुम्ही तुमच्या छंदाचे जसे प्रदर्शन करू शकता का? पुढे ठाकरे म्हणाले, एरियल फोटोग्राफीपेक्षा त्या फोटोग्राफीची परवानगी घेणेच अवघड आहे. एरियल फोटोग्राफी आव्हानात्मक आहे. हल्ली फोटोग्राफीमध्ये बरेच काही करण्यासारखे आहे. जनावरे ही काही माणसांपेक्षा नक्कीच चांगली असतात. वाघ पहिल्यांदा हल्ला करत नाही, पण वेळ आल्यास तो पहिल्यांदा फक्त घाबरतो. म्हणून आपण त्याच्या क्षेत्रात अतिक्रमण करू नये असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना लगावला. शिवसेनेचे चिन्ह वाघ असले तरी आम्हाला मात्र इतरांसारखे शेपूट नाही असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. बचत गटांना किचन व्हॅन उपलब्ध करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. मानसी महिला उन्नती केंद्र आयोजित पुनवडी जत्रेचे उद्घाटन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार दीप्ती चौधरी, महापौर चंचला कोदरे, उपमहापौर बंडू गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, कमल व्यवहारे, नगरसेवक दीपक मानकर, नगरसेविका वैशाली मराठे, संगीता तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूचे प्रदर्शनाबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या, बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवले पाहिजे. यामुळे महिलांना प्रदर्शनात कोणत्या वस्तूची मागणी आहे, वस्तूंची गुणवत्ता कशी असावी याबाबत कळते. बचत गटांसाठी शासन विविध योजना राबवत आहे, याचा फायदा बचत गटांनी घ्यावा. महिला धोरणामध्ये वंचित घटक, महिला बचत गट, तृतीयपंथीयांचा समावेश करण्यात आला आहे. डिसेंबरपर्यंत महिला धोरण मंजूर होईल. महापालिकेने महिलांसाठी 5% निधी राखून ठेवावा. या निधीतून महिला सक्षमीकरणाचे कामे हाती घ्यावीत. कुपोषणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. महिला आणि बाल विकास विभागाच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात केंद्राशी चर्चा केली आहे असेही त्यांनी सांगितले. दी पुणा मर्चंट चेंबरच्या रास्त भावातील लाडू व चिवडा विक्री उपक्रमाची सुरुवात 25 ऑक्टोबर पासून होत आहे. लाडू आणि चिवड्याची विक्री प्रत्येकी 85 रुपये किलो या भावाने ठेवण्यात आली असून 4 नोव्हेंबर पर्यंत ही विक्री सुरू राहील, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली. शुक्रवारी दुपारी 4 वाजता शंकरशेठ रोडवरील ओसवाल बंधू समाज कार्यालयात कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि महापौर चंचला कोदरे उपस्थित राहणार आहेत. सामाजिक बांधिलकीचे जाण ठेवून गेले 25 वर्षे चेंबर हा उपक्रम राबवत आहे.
चेंबरच्या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली असल्याचे सांगून ते म्हणाले, गतवर्षीपेक्षा यावर्षी प्रति किलो मागे 5 रुपये जादा भाव ठेवण्यात आलेले आहेत। त्यामागे कच्च्या मालाचे वाढलेले भाव असून गॅस, मजुरी, पोहे, तुपाचीही भाववाढ झालेली आहे। त्यामुळे किलो मागे 5 रुपये जादा ठेवण्यात आलेले आहेत। असे असले तरी बाजारभावाचा विचार करता लाडू आणि चिवड्याची जवळपास निम्म्या किमतीत चेंबर विक्री करत आहे। शिवाय मालाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही। चालू वर्षी लाडू आणि चिवड्याची मिळून एकूण 2,50,000 किलो इतक्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। बाबू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 250 ते 300 कामगार हे अहोरात्र लाडू चिवडा बनवतील। चेंबरचे मार्केट यार्डातील व्यापार भवन, टिळक रोडवरील ग्राहक पेठ, कोथरूड येथील जयश्री ऑइल अँड शुगर डेपो, हडपसर येथील जगदीश ट्रेडिंग कंपनी, बिबेवाडी येथील पुष्पम गॅस एजन्सी आणि ओसवाल बंधू समाज कार्यालय अशा 6 ठिकाणी विक्री केंद्रे सुरू राहतील असेही त्यांनी सांगितले। यावेळी सहसचिव अशोक लोढा, माजी अध्यक्ष राजेंद्र गोगळे, राजेंद्र बाठिया, दीपक बोरा, अजित सेठिया आदी उपस्थित होते। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। दिवाळीनंतर अतिरिक्त कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा घर कामगार आणि मोलकरणीच्या संघटनांनी दिला। घर कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षांनी पुण्यात तातडीने बैठक घ्यावी, अन्यथा दिवाळीनंतर 7 नोव्हेंबरपासून अतिरिक्त कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा घर कामगार आणि मोलकरणींच्या विविध संघटनांनी दिला। अतिरिक्त कामगार आयुक्त कार्यालयामध्ये रोज मंडळात नाव नोंदणीसाठी सुमारे 500 महिला येत असतात। तेथील अपुऱ्या व्यवस्थेमुळे केवळ 200 महिलांचीच नोंदणी होत आहे। रोजगार बुडवून हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार पुणे जिल्हा घर कामगार संघटनेच्या नेत्या किरण मोघे यांनी केली। विविध संघटनांनी कार्यालयासमोर आंदोलन केले। त्यामध्ये जिल्हा मोलकरीण संघटना, स्त्रीवाणी, घरेलू कामगार संघ, मोलकरीण पंचायत यांचा समावेश होता। या संघटनांनी त्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले। पुण्यातील विविध संघटनांच्या घरेलू कामगार कृती समितीमार्फत वारंवार निवेदने देण्यात आली। ऑगस्टमध्ये पुण्यात बैठक झाली। सर्व समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन मिळाले, मात्र अद्याप काहीही कृती झालेली नाही, हे निषेधार्ह आहे। पुण्यात 50,000 पेक्षा जास्त नोंदणी झाली असतानाही ओळखपत्रांचे 20% वाटप झालेले नाही। 40% महिलांना अद्यापही विमा योजना लागू केलेली नाही। काम करत असलेल्या 60 वर्षांपेक्षा वयस्कर महिलांची नोंदणी करावी अशी आमची मागणी आहे। सन्मान धन योजनेच्या लाभार्थींच्या यादीत अनेक महिलांचे अर्ज विविध सबबीखाली नाकारण्यात आल्याचे मोघे यांनी सांगितले। कार्यालयासमोर लावाव्या लागत असलेल्या रांगा, ओळखपत्राऐवजी पावतीचा आग्रह अशा विविध कारणांनी महिला त्रासल्या आहेत असेही त्यांनी सांगितले। लोकमान्य दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे। लोकमान्य टिळक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा लोकमान्य दिवाळी महोत्सव दिनांक 25 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत शनिवारवाडा येथे होणार असून या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामयानी संस्थेचे विद्यार्थी आणि संस्थाचालक, मुलींच्या अंधशाळेतील मुली आणि संस्थाचालक यांचा सत्कार होणार आहे। तसेच पुण्यातील 5 अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वयंचलित सायकलींचे मोफत वाटप होणार आहे। दिनांक 25 ते 27 ऑक्टोबर कालावधीत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। या प्रदर्शनामध्ये नागरिकांना दिवाळीसाठी फराळाचे खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, आकाश कंदील, पणत्या, लहान मुलांसाठी कपडे, साड्या आदी वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहेत। सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत शहरातील काही अनाथाश्रम, समाजसेवी संस्थांमधील मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे खेळ, खाऊ वाटप, आतषबाजी असे विविध कार्यक्रम असणार आहेत आणि या कार्यक्रमास राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम उपस्थित राहणार आहेत। मंगळवार दिनांक 29 रोजी मोफत महाफराळ ठेवला असून राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले।
कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। आघाडी सरकारच मराठी शाळांची पिछेहाट होण्यास जबाबदार आहे अशी टीका आमदार भगवानराव साळुंखे यांनी केली। महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे बुक फेअरच्या वतीने आयोजित मराठी माध्यमांच्या शाळेची पिछेहाट का झाली, कारणे आणि उपाय या विषयावरील परिसंवादात साळुंखे बोलत होते। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी मुख्याध्यापक श्री वा कुलकर्णी ज्ञानेश्वर भणगे, SNDTच्या डॉक्टर नेहा जोशी यांनी या परिसंवादात भाग घेतला। साळुंखे म्हणाले, मराठी माध्यमाच्या शाळांना वेतनेतर अनुदान, इमारत निधी, शैक्षणिक साहित्य देण्याकडे दुर्लक्ष करायचे, नाना प्रकारची कामे लावून शिक्षकांची विद्यार्थ्यांशी गाठी पडू द्यायची नाही, यामुळे मराठी शाळांची पिछेहाट झाली आहे। खाजगीकरणाच्या नावाखाली सवलती घेतल्याने शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आहे। अब्जाधीश, कोट्याधीश, लक्षाधीश आणि गोरगरिबांच्या शाळा असा शिक्षणाचा चतुर्वर्ण निर्माण झाला असल्याचे साळुंखे यांनी सांगितले। मातृभाषेशिवाय इतर कोणत्याही भाषेत विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊ शकत नाहीत। इतर देशांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा मानली जाते, मग महाराष्ट्रात इंग्रजीचे एवढेच तोम कशासाठी असा सवालही साळुंखे यांनी उपस्थित केला। भणगे म्हणाले, मराठी शाळांच्या पिछेहाटी सरकारचे धोरण जबाबदार आहे। शिक्षणाचे वाटोळे कसे होईल याचाच विचार केला जात आहे। पालकांची मानसिकता त्याला तेवढीच जबाबदार आहे। शिक्षण हे धनदांडग्यांच्या हातात गेले आहे। मराठी शाळा जगवण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे आवाहनही त्यांनी केले। छोट्या दवाखान्यांवर पालिकेकडून होणारी कारवाई अन्यायकारक असून ती तातडीने थांबवावी अशी मागणी नर्सिंग असोसिएशनने केली आहे। असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नितीन बगली, उपाध्यक्ष डॉक्टर अमोल देवकर तसेच डॉक्टर विजय पवार यांनी पत्रकार परिषदेत छोट्या डॉक्टर व्यावसायिकांची बाजू स्पष्ट केली। डॉक्टर बगली म्हणाले, 124 छोट्या रुग्णालयांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत, त्यापैकी अनेकांवर थेट गुन्हे दाखल केल्याने शेकडो डॉक्टर धास्तावले आहेत। नियमानुसार स्वतंत्र बांधकाम करून रुग्णालय सुरू करण्यासाठी येणारा खर्च पाहता डॉक्टर छोटे रुग्णालय देखील उभारू शकत नाहीत। मोठ्या रुग्णालयांची आर्थिक स्थिती आणि छोट्या रुग्णालयांच्या स्थितीचा विचार करण्याची आता गरज आहे असेही त्यांनी नमूद केले। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।